हॅलो, मी अनंत चेके आहे आणि आपल्यासोबत आज माझे भाऊ शिवशंकर चेके आमच्या सोयाबीनच्या शेतीमध्ये उभे आहेत आणि त्यांनी ही एक सुंदर सोयाबीन आहे ती कशी केली याच्याबद्दल आपण त्यांना 2 मिनटं त्यांच्याबद्दल माहिती विचारू. नमस्कार शिवशंकर चेके. नमस्कार. तर आपण सांगा, ही एक छान सोयाबीन या ठिकाणी दिसते, तर या सोयाबीनची पेरणी कशी केली आणि मशागत कशी केली ते 1 मिनिटामध्ये मला सांगा. हा जो प्लॉट दिसतो आपल्याला, हा 25 जूनची पेरणी आहे. तर पेरणीनंतर आम्ही सुरुवातीला प्रथम आपले जे धुरे म्हणजे बांध असतात ते बांध शिपून घेतले. त्या शिपताना काय केलं, आपला जे स्ट्रॉंग आर्म आणि राऊंड अप हे दोन्ही मिक्सचर करून पूर्ण धुरे शिपून घेतले. अगोदर का शिपले याचं कारण म्हणजे धुरे डबल निंदायचं काम नाही आणि तण आपल्या शेतात व्हायचं काम नाही, त्यासाठी ते शिपून घेतले. सोयाबीनचं बियाणं कोणतं वापरलं आणि तुरीचं बियाणं कोणतं वापरलं? हां, सोयाबीनचं बियाणं तर यावर्षी सुपर अल्निनोचा प्रभाव असल्यामुळं की प्रत्येक जागतिक हवामान सांगत होतं की यावर्षी पाऊस कमी आहे. तर आम्ही सोयाबीन निवडली 612. तर 612 ही व्हेरायटी अशी आहे की 15 दिवसाचा पावसाचा खंडही पडला तरी ती सहन करते. आणि पाऊस म्हणजे सोंगणीच्या टायमात जर पाऊस कमी बी झाला, ऊन जास्त तपलं तरी ती फुटत नाही. म्हणजे ही दुष्काळात बी ही व्हेरायटी चालते, म्हणून या व्हेरायटीची निवड केली. आणि तूर कोणती लावलेली आपण? तूर 100 गोल्ड. तर 100 गोल्डचं ॲव्हरेज जवळपास 10 क्विंटलपर्यंत येते. तर ती 100 गोल्ड अशी व्हेरायटी की कमी पावसावर येणारी व्हेरायटी, अर्ली व्हेरायटी. त्याच्यामुळं कमी पाण्यात आणि कमी शिपण्यात ही व्हेरायटी सहजरित्या चांगलं उत्पन्न देणारं वाण आहे. आज आपण फवारणी केली, तर फवारणी का केली आज आणि त्यामध्ये काय काय फवारलं? हां, तर फवारणी करायचा उद्देश म्हणजे आज रोजी हिच्यावर आळी नाही, पण चक्री भुंग्याचं प्रमाण 2% आहे. तर हे 2% जर याचं जर आपण शिपणी नाही केली तर याचं उत्पन्नात कमीत कमी 30% घट येऊ शकते. तर ही घट येऊ नये म्हणून आलिका आणि त्याच्यासोबत एक बुरशीनाशक साप पावडर आणि 1261 चांगले फुटवे आणि फुटव्यासाठी 1261 मारलं. आणि त्याच्यासोबत स्टिकर वापरलं नाही, कारण की आज पाण्याचं वातावरण एवढं नव्हतं, त्याच्यामुळे स्टिकरचा वापर काही आज केला नाही. करायला पाहिजे होता, पण आमच्याकडे आज अवेलेबल नव्हतं. छान. आता मला सोयाबीनची क्वालिटी दाखवा आणि तुरीची क्वालिटी एकदा दाखवून द्या तुमच्या हाताने आणि त्याचं वर्णन करा. हां, आता ही बघा सोयाबीन. ही सोयाबीन जेमते म्हणजे फुटवा सरासरी अशी सोयाबीन बनत नाही. ही सरळ असते, पण याला ब्रँचेस पाहतो मी, भरपूर ब्रँचेस याचं उत्पन्न हमखास 100% वाढणार. हे आता समोरच्या निसर्गावर अवलंबून राहील, पण आजपर्यंत तरी चांगल्यापैकी प्लॉट आहे. चला, धन्यवाद. 1 नंबर. आता तुरीचं सांगा. तुरीचं पहा. आता ही तूर एकदम 1 नंबर तूर आहे. आज हिचं आता आणखीन 10 दिवसाने अशा प्रकारे शेंडे खुडल्या जातील. बरोबर आहे. शेंडा खुडणी झाल्यानंतर हा याच्यातून एक चिकट द्राव निघतो, याच्यामुळं झाडावर बुरशी पडू शकते. बरोबर. म्हणून ही पडू नये म्हणून आपण हिच्यावर बुरशीनाशक घेणार आहोत. आणि त्याच्यासोबत एक दिशा फुटू नये म्हणून एखादा टॉनिक, पण दिशा फुटण्यासाठी एखादा टॉनिक घ्यावं लागतं. चला, छान. आपण आपल्या शेतकऱ्यासाठी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.